उमेश जामगरेच्या षटकाला इथून सुरुवात होईल. मेगा फायनल इथून सुरू होतीये. 5 4 3 2 1 लेट्स स्टार्ट द फायनल गेम ऑफ दिस टुर्नामेंट. पहिला बॉल शरीरावरती आहे. डायरेक्ट हिटचा प्रयत्न होता उमेश जामगरेचा. साजिदच्या बॅटला चेंडू स्पर्श झाला. एका धावेने धावफलक ओपन केले साजिद शेखने. फायनल मध्ये बडवल बी प्लस हा संघ श्री 11 मोहाचीवाडी. काही खेळाडू नाही आहेत पण तरी देखील बी प्लस बडवलचा हा संघ देखील काही खेळाडू याही संघामध्ये नवीन आहेत. राकेश पाटील, पंकज मस्कर असे 2 खेळाडू सोडले, बाकीचे खेळाडू देखील या टीम मध्ये नवीन आहेत. मॅच बघायला मजा येईल. दोन्ही संघामध्ये 2-2 खेळाडू एक्सपिरियन्स वाले आहेत आणि बाकीचे 9-9 खेळाडू हे नवीन आहेत. आणि फायनल लिस्ट टीम कोण होईल, जिंकणार कोण, याकडे सगळ्यांचं लक्ष आहे. पहिल्या बॉलवरती धाव ओपन झाली एका धावेने. उमेश जामगरे फिल्डिंग लावता लावता जवळपास 5 मिनिटाचा अवधी गेला. एका चेंडूनंतर पुन्हा फिल्डिंग चेंज करता करता. नवीन नवीन खेळाडू असले की अशीच धावफल होते, असाच वेळ जातो. त्यामुळे प्रॅक्टिसला फिल्डिंग लावताना भरपूर मेहनत कॅप्टनला घ्यावी लागते. आणि फायनलच्या मॅच मध्ये उमेश जामगरेची ओव्हर नंबर 1. एक बॉल मध्ये धाव झाली 1. समोर येतो मात्र मुस्तकीम. क्लीन बोल्ड केलाय उमेश जामगरेने. मुस्तकीमचा त्रिफला इथून उडवला. यष्ट्या उद्ध्वस्त केलात आणि पहिला धक्का दिला 1 धाव संख्येवरती. चेंडू मात्र दुसरा. खेळपट्टीवरती 2 फलंदाज आहेत. एका बाजूला साजिद आणि आता नवीन गेलेला फलंदाज वाजिद. वाजिदच्या बॅट मधून फटका आलाय. नक्की कोणत्या एंडने धावावा हा प्रश्न होता वाजिदला. मनीष माफी असावी. इथे मिळालेल्या सूत्रानुसार हे नाव स्क्रीनवरती देखील तेच झलकलंय. मला माफी असावी. वाजिद नाही तर मनीष हा खेळाडू आहे. स्क्रीनवरती आलेलं नाव कदाचित आपल्याच एका खेळाडूने सांगितलं असावं. जोडी मॅच व्हावी म्हणून कदाचित मनीष आलाय. धावसंख्या पोहोचली 2. 3 चेंडू 2 धावा. साजिदच्या बॅटमधून फटका ऑन साइडला खेळलाय. खेळाडू आहे त्या ठिकाणी. बॉल हातामध्ये, एका हातामध्ये कलेक्शन. सायकरेनकडे थ्रो. तोपर्यंत पोहोचलाय साजिद. जास्तीत जास्त चान्स साजिद घेताना दिसतो. फायनल आहे. मोहाचीवाडी टीमची कमान आहे ती या खेळाडूच्या हातामध्ये. धावसंख्या पोहोचली 4. अनंत दळवी साहेब या ठिकाणी उपस्थित होतात. अनंत दळवी आपणास विनंती करतात साहेब आपण देखील मंचावरती येऊन आसनस्थ व्हायचंय. मागे टाकलाय चेंडू. रोशन उमेश जामगरेचा हा चेंडू. व्हाईट बॉलची फेकी. धावसंख्या 5. 4 बॉल मध्ये 5 धावा. फायनल रंगतदार होईल कारण दोन्ही संघ काही खेळाडू नसल्या कारणाने नौखे खेळाडू फायनल मध्ये उतरवलेत. 4 बॉल 5. पुन्हा एकदा उमेश जामगरेचा हा आलेला व्हाईट बॉल. लगातार दुसरा व्हाईट बॉल. थोडंसं प्रेशर उमेश जरूर घेतो साजिदच्या समोर. 4 बॉल मध्ये धावा आहेत फायनलच्या मॅच मध्ये. पहिल्या इनिंग मध्ये 6. साजिदचा फटका समोर उडवलाय. चेंडू सीमा पार. साजिद इज ऑन फायर. टोकला षटकार. धावा झाल्यात 12. 5 चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या पोहोचली आहे ती मात्र 12 या अंकावरती. फायनलची मॅच पहिल्या ओव्हरची ही बॅटिंग. साजिदचा तडाखा आणि 12 धावसंख्येवरती पोहोचलाय श्री 11 मोहाचीवाडी हा संघ. आणि समोर उमेश जामगरेचा पहिल्या ओव्हरचा फायनल सामन्याचा हा शेवटचा बॉल. शेवटचा बॉल होता. साजिद एका धावेसाठी ट्राय करतात आणि डायरेक्ट हिट केली आहे. मिस. डायरेक्ट हिट मिस. ओव्हर झाली आहे कंप्लीट. धावा झाल्यात पहिल्या ओव्हर मध्ये 13 श्री 11 मोहाचीवाडी टीमच्या. चला लगेच आपण फिल्डिंग लावून घ्या. पहिल्या ओव्हर मध्ये 13 धावा झाल्यात. अनंत दळवी साहेबांना विनंती आहे की आपण मंचावरती येऊन आसनस्थ व्हावं. त्याचबरोबर इतर जे ग्रामस्थ या ठिकाणी उपस्थित असतील, कैलासजी वैखरे, रवींद्रजी खांबाले, रोशन शेठ दळवी, प्रवीणजी पेमारे, आपण इथे उपस्थित असाल तर आपणास देखील विनंती आहे की आपण देखील मंचावरती येऊन आसनस्थ व्हावं. 1 ओव्हर मध्ये 13 धावा झाल्यात. ओव्हर नंबर 2 चा खेळ इथून असणार आहे आणि राकेश पाटील बॉलिंग मार्क वरती सज्ज होणार आहे. जबरदस्त खेळ राहिलाय राकेश पाटीलचा या स्पर्धेमध्ये. सर्वाधिक धावा या स्पर्धेमध्ये सोबत एका 50चाही समावेश आहे.
आणि बडवल बी प्लस संघाला फायनल पर्यंत पोहोचवणे होते. या खेळाडूचा वाटा सर्वाधिक आहे या टीम कडून. आणि आता फायनल मध्ये त्याच खेळाडूची ओव्हर इथून असणार आहे शेवटची. फुल टॉस आहे, साजिदच्या बॅट वरती दिलाय, पाठवलाय षटकारासाठी. साजिद इथून फायनल मध्ये पूर्णपणे डॉमिनेट करतोय आपल्या टीमला, कारण धावा पोहोचल्यात 19 अंकावरती. एकटा साजिद टीम मध्ये अनुभवी खेळाडू आहे, त्याला माहिती आहे की इथून धावा करण्याची जबाबदारी आपल्यावरती आणि पूर्णपणे खरा उतरला या कामगिरीवरती. धावा झाल्यात 19. राकेश पाटीलचा चेंडू समोरच्या बाजूने, चेंडू निघाला इथून डॉट. दिशा बघावी लागली साजिदला, असं वाटलं की चेंडू बाहेर जाईल, थोडासा चेंडूने टर्न मिळवला. धावा झाल्यात 19. एकट्या साजिदच्या धावा 6 बॉल मध्ये 16. 19 मध्ये एकट्या साजिद शेखच्या धावा 16. त्यामुळे या खेळाडूला थांबवणं हे राकेश पाटीलच्या हातामध्ये. आणि समोर खेळलेत, पुन्हा एकदा ताकद झोकली आहे, पूर्णपणे पॉवर लावली ती साजिद शेखने. ठोकला षटकार आणि लढाई मात्र दमदार आहे राकेश पाटील वर्सेस साजिद शेख. धावा झाल्या फायनल मध्ये मोहाचीवाडी टीमच्या 25. चेंडू शिल्लक आहेत अजूनही या इनिंग मधले 3. 25 धावा झाल्या, 3 चेंडूंचा खेळ बाकी आहे. साजिद शेख आता या पुढच्या चेंडूवरती रणनीती काय असेल राकेश पाटीलची. 1 4 1 5. पुन्हा प्रयत्न साजिद शेखचा. ऑन साइडला खेळाडू आहेत बाउंड्री लाईनच्या समोर. 2 खेळाडूंनी चेंडू कलेक्ट केलाय. चेंडूचा थ्रो जाईपर्यंत 2 धावा कंप्लीट. ॲक्युरेट थ्रो जाणं गरजेचं आहे. फिल्डिंग झाल्यानंतर थ्रो जर तुमचा उशिराने गेला तर मात्र धाव होऊ शकते, आणि त्याच 2 धावा साजिदने केल्या. 27 मधले एकट्या साजिदच्या धावा आहेत 24. एकतर्फी मॅचला चालवण्याचा प्रयत्न आहे श्री 11 मोहाचीवाडी टीमच्या साजिद शेखचा. 5वा बॉल समोरच्या दिशेने पाठवलाय चेंडू सीमा पार. धावा झाल्या त्या षटकाराने 33. सेमीफायनल मध्ये अवघ्या एका धावेची ओव्हर टाकली होती राकेश पाटीलने, आणि यावेळेला जणू काही चेंडू राकेशच्या हातामध्ये टर्न होतोय की नाही हा प्रश्न आहे, कारण साजिदने या ओव्हर मध्ये धावा ठोकल्यात जवळपास. राकेशला ठोकलेत षटकार इथून 3. 20 धावा दिल्यात राकेश पाटीलने. शेवटचा बॉल आहे, हवेत होता, दुसऱ्या धावेचा प्रयत्न आहे तोपर्यंत पंचांचा निर्णय. फलंदाज इथून बाद. 2 ओव्हर मध्ये धावा केल्या 34. एकट्या साजिदने धावा जमवल्या या मॅच मध्ये 31. 9 चेंडू मध्ये 31 धावांची 10 चेंडू मध्ये 31 धावांची खेळी गेली. संघाला पोहोचवलं 34 पर्यंत, आणि विजयासाठी ही फायनल जिंकण्यासाठी 2 ओव्हर मध्ये गरज आहे ती मात्र बडवल बी प्लस संघाला 35 धावसंख्येची. काय परफॉर्मन्स आला साजिद शेखचा. असं वाटलं की आता साजिदची विकेट कमावली तर धावसंख्या 20च्या आतमध्ये थांबवता येईल. साजिदनेच एकट्याने धावा केला 10 बॉल मध्ये 31, आणि पूर्णपणे हवी ठरला तो बडवल बी प्लस टीम वरती. आणि आता 35चं टार्गेट असणार आहे ते मात्र बडवल बी प्लस टीमला. फायनल जिंकण्याचं स्वप्न प्रत्येक टीमचं असतं, आणि तेच फायनल जिंकण्याचं स्वप्न घेऊन बडवल बी प्लस संघ 3 दिवस या स्पर्धेमध्ये खेळणारा एकमेव संघ आहे तो म्हणजे बडवल बी प्लस. पहिल्या दिवशी खेळला, क्वालिफाय झाला, दुसऱ्या दिवशी पुन्हा सेमीफायनल खेळण्यासाठी आला, आणि चौथ्या दिवशी पुन्हा फायनल खेळण्यासाठी आलाय. 3 दिवस हा संघ इथे आलाय, म्हणजे त्यांचा येण्या जाण्याचा प्रवास खर्च जर बजेटमध्ये बघितला तर भरपूर आहे. एंट्री फी आहे, आणि सोबत फायनल जिंकण्याचं स्वप्न जर पूर्ण झालं तर सगळ्या मेहनतीला मात्र इथे पूर्ण विराम लागणार आहे. त्यामुळे आता बघूया बडवल बी प्लस संघ 35 धावा इथून कशा पद्धतीने चेस करेल. 12 बॉल मध्ये चेंडू पुरवा, नवीन चेंडू पुरवठा करा. मैदानाकडेच नवीन चेंडू दिलेत अंपायर्सकडे. फलंदाज आपण मैदानाच्या आतमध्ये जा, तिथे तुम्हाला चेंडू मिळतील. भरपूर मेहनत घेतली जय गावदेव क्रिकेट संघ वाकसने, ग्रामस्थ मंडळ वाकस, त्याचबरोबर ग्रामस्थ मंडळ कोळिवली यांचंही मोठं सहकार्य लाभलं. विशेषतः आम्ही विशेष आभार व्यक्त करू संजय दादा तांबोली यांचं, ज्यांच्या माध्यमातून हे मैदान निर्माण झालं, आणि कोळिवलीकरांचाही विशेष आभार की त्यांनी या स्पर्धेला चांगलं सहकार्य केलं, आणि वाकसकरांचे आभार की गावापासून थोडी दूर स्पर्धा आहे तरी देखील गेले 4 दिवस वाकस गावाचे देखील ग्रामस्थ, त्याचबरोबर नेवालीचे ग्रामस्थ असतील, चोरावलेचे ग्रामस्थ असतील, यांचंही चांगलं सहकार्य लाभलं. आणि कर्जत तालुक्यातील जे 32 संघ खेळले सगळ्यांचं सहकार्य लाभलं. संघाव्यतिरिक्तही बरेचसे प्रेक्षक या ठिकाणी उपस्थित झाले मॅच बघण्यासाठी, त्यांचेही मनापासून आभार
KTC लाईव्ह इव्हेंट वरती गेले 4 दिवस या स्पर्धेचा घर बसल्या मोबाईलवर स्मार्ट टीव्हीवर ज्या स्पर्धेचा आनंद घेत आहेत त्या सर्व प्रेक्षकांचे देखील आभार. आणि आता शेवटचे काही क्षण आहेत या स्पर्धेचे. 4 दिवसाचा हा क्रिकेटचा महोत्सव समाप्त होईल. आमचे डीजे मास्टर रवींद्र दुर्गे आणि त्यांचा सुपुत्र दीपक दुर्गे या दोघांचे आभार की त्यांनी चांगला डीजे आणि चांगला मंडप उभारलं. त्यांचे मनापासून आभार. अजिंक्य पवार, KTC लाईव्ह इव्हेंटची संपूर्ण टीम, प्रणय फाले, निशांत बागडे, आर्यन दुले या सगळ्यांचे आभार. आणि विशेष आभार आहेत पुन्हा एकदा ते मात्र जय गावदेव क्रिकेट संघ वाकसचे की वाकसकरांचं मैदान यावर्षी बंद झालं. कर्जत तालुक्यात चर्चा हीच आहे की वाकसकरांच्या स्पर्धा होत आहेत की नाही, पण वाकसकरांची पहिली स्पर्धा कोळिलीच्या मैदानावरती आयोजन करण्यात आलं त्याबद्दल त्यांचेही आभार. जाऊया लास्ट 12 बॉलचा खेळ शिल्लक आहे आणि विजयासाठी आवश्यकता आहे ती मात्र 35 धावांची. चला लवकर फिल्डिंग लावून घ्या. जॉन्टी दलवी यांचे मनापासून आभार की टीमच्या पाठीशी ते सातत्याने राहिलेत. खुर्चीवरती काही क्षण सुद्धा बसले नाही जॉन्टी दलवी, इतकी त्यांची पाहणी गेल्या 4 दिवसामध्ये राहिली. राज वैखरे यांची पंचांची भूमिका गेले 4 दिवस. बंटी माळी आज सुट्टी घेऊन आपल्या आयोजनासाठी त्यांचंही सहकार्य. नवनाथ माळी यांचीही पंचांच्या भूमिकेत कामगिरी चांगली राहिली. आणि गोलंदाजी मार्कवरती आला रामजित यादव, न्यू मॅन रामजित यादव. पहिलाच सामना खेळतो तोही थेट फायनलचा याच क्रीडांगणावरती. 12 बॉल 35 पाहिजे. सगळ्यांचे आभार आम्ही व्यक्त केले. जाऊया मॅच मध्ये फायनलला सुरुवात. पहिला चेंडू आणि इथे यष्ट्यावरती आदळलाय. विकेटची चान्स बनली आहे आणि विकेट कमावली ती मात्र पहिली. श्रीलेवर मोहाचीवाडी टीमने रनआउटच्या स्वरूपात दिलाय हा धक्का. आणि या ठिकाणी आपण सत्कार घेऊया की ज्यांनी आम्हाला मंडप डेकोरेशन आणि डीजे व्यवस्था उपलब्ध करून दिली ते रवींद्रजी दुर्गे आणि त्यांचा सुपुत्र दीपक दुर्गे यांचा सत्कार या ठिकाणी केला जातोय. दीपक आपण समोर या आणि आपला हा सन्मान स्वीकारावा. तर मी थेट सरपंच संजय दादांना विनंती करेल की आपल्या हस्ते दादा आपण दीपक दुर्गे यांचा सत्कार या ठिकाणी करावा. असंच सहकार्य दीपक आपलं राहूया. एक धाव घेता घेता विकेट आली आणि दीपक दुर्गे यांचा सत्कार आम्ही या ठिकाणी करतोय. विशेष आभार मंडप डेकोरेशनचे. राकेश पाटीलच्या बॅटमधून फटका आलाय. लॉंग ऑनचा खेळाडू पुढे आलाय. मिलेल सिंगल. दीपक दुर्गे 4 दिवस दुपारच्या सत्रातली डॉक्टर सांगतात की 48 मिनिटं दुपारच्या सत्रामध्ये झोपलं पाहिजे. दीपक दुर्गेने 4 दिवस आपल्या 48 मिनिटाची झोप बाजूला ठेवून जे आम्हाला सेवा पुरवली त्याबद्दल त्यांचे आभार. धावसंख्या 2 बॉल मध्ये 1. फटका यावेळेला दमदार आहे आणि पाठवलाय चेंडू सीमा बाहेर. ठोकलाय षटकार. डंका वाजवतोय भडवल B+ संघाचा फलंदाज उमेश. सामना इथूनही पूर्णपणे असं वाटत होतं की 2 बॉल वरती मोहाचीवाडी संघ भारी ठरतो, पण रामजित यादवला दिलाय हा ठोका. ठोकलाय षटकार. धावा झाल्या 3 बॉल मध्ये 7. आणि यानंतर आम्ही सन्मान घेऊ 3 चेंडू संपल्यानंतर ज्यांनी आम्हाला स्पर्धा लाईव्ह दाखवली. फुलटॉस आहे. उमेश जामगेरेचा फटका हवेत आणि पकडली आहे कॅच. 4थ्या चेंडूवरती दिलाय धक्का बडवल B+ टीमला रामजित यादवने. 4 बॉल मध्ये धावसंख्या 7. नवीन फलंदाज प्रमोद. 28 धावा पाहिजे देणाऱ्या 8 बॉल मध्ये. फायनल जिंकण्यासाठी 8 चेंडू मध्ये 28 धावांची गरज आहे. एकट्या साजिद शेखने जी बॅटिंग केली फायनल मध्ये पूर्णपणे तो डॉमिनेट करत होता आपल्या टीमला. एकट्याने 34 मधल्या 31 धावा केल्या आणि म्हणून तरी मोठी धावसंख्या उभी राहिली. 4 बॉल संपलेत. धावसंख्या ती मात्र 7. 5 बॉल मध्ये 25 धावांची गरज. बॅट पकडण्याची स्टाईल पंकजची काही वेगळी आहे. एक हात पुढे मागे आणि समोर साजिद शेख. फायनल सामन्याचा हा शेवटच्या ओव्हरचा गोलंदाज. 4 दिवसाची स्पर्धा अवघ्या 4 चेंडू वरती आणि 4 चेंडू मध्ये 4ही षटकारांची गरज आहे ती बडवल B+ टीमला. फायनल सामना 4 बॉल मध्ये जर 4 षटकार ठोकले तर बडवल B+ संघ फायनल जिंकेल आणि राकेश पाटील देखील तितकाच फेमस होईल. साजिदचा हा चेंडू आलाय डॉट. 3 बॉल धावा पाहिजेत आता 24. आता दूर राहिलाय तो बडवल B+ संघ. 3 बॉल मध्ये 24 ची गरज आहे.
तरी देखील राकेश पाटीलच्या बॅटमधून येणाऱ्या धावा त्याच्यासाठी अत्यंत महत्वाच्या आहेत. फटका चांगला, यावेळेला चांगला पिक केला, गॅप मध्ये ढकललाय. सगळे जसं IPL मध्ये बोली लावून खेळाडू घेतले जातात तसे बोली लावून घेतलेले खेळाडू आहेत. 2 चेंडू आणि विजयासाठी 23 ची गरज आहे. फटका पंकज मस्करचा हवेत आहे, विकेटची संधी आहे आणि पकडली आहे कॅच. एकच चेंडू आणि आता जिंकण्यासाठी 23 ची गरज आहे. चला लास्ट बॉल आहे आणि तो चेंडू फेस करेल तो मात्र राकेश पाटील. हायएस्ट रन स्कोरर या स्पर्धेचा राकेश पाटील या स्पर्धेची सांगता करेल. 4 दिवसीय शृंखलेचा 31व्या सामन्याचा हा शेवटचा महाअंतिम सामन्याचा लास्ट बॉल आणि राकेश पाटीलच्या बॅट मधून आलाय तो मात्र इथे चौकार. 4 धावा राकेश पाटीलच्या खात्यामध्ये. आपण जॉईन करा. आणि फायनल जिंकली आहे ती मात्र श्री 11 मोहाचीवाडी टीमने. विजय साकारला आणि साजिद शेख ठरला या सामन्याचा मॅन ऑफ दी मॅच. चला विजेत्या संघाने थांबू नका, लगेच आपण बक्षीस वितरण समारंभाला सुरुवात करू. जास्त वेळ घेणार नाही. रवींद्र दुर्गा साहेब आपण मंचावरती यावं. जास्त वेळ आपण घेणार नाही, लगेच बक्षीस वितरण समारंभाला सुरुवात करू. चला या ठिकाणी लगेचच आपण सत्कार करू. KTC लाईव्ह इव्हेंट ज्याने 4 दिवस ही स्पर्धा कव्हर केली, या YouTube लाईव्ह वाहिनीचा सत्कार या ठिकाणी केला जाईल. मोहाचीवाडी टीम फायनल जिंकली आहे आणि त्यांच्या विपक्षात मात्र बडवल B+ दुसऱ्या क्रमांकाचा मानकरी ठरला. 3रा क्रमांक वंजारपाडा टीमच्या खात्यात आहे आणि 4था क्रमांक पार्थ 11 पोही या टीमच्या नावावरती आहे. चला विजेते सगळे खेळाडू या आपण लगेच 5 मिनिटांमध्ये 2-3 मिनिटांमध्येच. कॅमेरा प्रणय आपण कॅमेरा घेऊन येत असं तर लवकर या. कॅमेरा लगेच आहे. आपण बक्षीस वितरण समारंभ आपण करणार आहोत. पाहुणे या मंचकावरती उपस्थित आहेत. काही प्रत्येक टीमचे देखील सपोर्टर असतील तर आपण देखील स्टेजवरती यावं. चला 5:30 वाजलेत, जास्त वेळ आपण घेणार नाही आहोत. ग्रामस्थांना विनंती आहे. चला बक्षीस वितरण काउंटिंग इथे कंप्लीट झालेलं आहे. सगळ्या विजेत्या संघांना आमंत्रित करतो की आपण स्टेजच्या समोर यायचं आहे. चला विजेते खेळाडू वंजारपाडा, मोहाचीवाडी, भडवल आणि पोही इथे असाल तर चौघांनी समोर या. बाकीच्या चर्चा करा. 15-20 मिनिटात आपण बक्षीस समारंभ करू, जास्त वेळ घेणार नाही आहोत. मोहाचीवाडी संघ कर्जत दैवलीमध्ये लाईव्ह फायनल आपण बघा, कारण इथून कर्जतला जाणं तुम्हाला आता शक्य नाही. कॅमेरा सेटअप होतोय बक्षीस समारंभासाठी. कॅमेरा एकदा सेटअप झाला 2 मिनिटांमध्ये की आपण बक्षीस समारंभाला सुरुवात करू. स्टेजच्या समोर कॅमेराचं सेटअप सुरू आहे आणि जय गावदेव चषकाची सांगता या ठिकाणी बक्षीस वितरण समारंभाने होईल. अजिंक्य पवार मेहनत घेतात. 4 दिवसाची स्पर्धा, 4 विजेते संघ आणि 3 इतर पारितोषिक आहेत. बेस्ट बॅटर, बेस्ट बॉलर आणि मॅन ऑफ द सिरीज अशी 3 पारितोषिक आहेत. लगातार सर्व पारितोषिके आपण देणार आहोत. मोहाचीवाडी टीम कडून मुकेश सगळ्यात
आनंद घेतात या स्पर्धेचा. जय गावदेव क्रिकेट संघ